तर हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेले 4:30 आणि एवढं सकाळ सकाळ मी का उठले कारण की मला जायचं होतं गावाला आणि आमच्या घरातले सगळे झोपले, देवांश, आप्पी आणि आर्यनसुद्धा. आणि बाहेर पूर्ण अंधेर आणि आप्पी देवासाठी आले कारण की मी काही कामासाठी गावाला चालले आणि देवांशला बघायला कोण नाही म्हणून आप्पी घरी आली. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो वगैरे आणि मला गावच्या ट्रेनचा समोसा खायची खूप 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 अपेक्षा होती. तो एकदम खराब निघाला आणि माझ्यासोबत ताई, भाऊ आणि रुद्रांशा होती. त्यानंतर आम्ही पोचलो गावाला आणि ट्रेनचा सफर तर खूपच भारी असतो. मावशी, मामी आणि दुसरी एक मावशी, ताई आम्ही सगळे पोचलो आणि आम्ही कोर्टात गेलेलो. काही कामासाठी आम्ही कोर्टात चाललेलो म्हणून आम्ही सगळेजण मस्त भेटलो आणि खूप मजा आली. म्हणजे खूप सगळे एन्जॉय केलं भरपूर जण आणि मामी पण आलेल्या. खूप अशी खुशी झाली. त्यानंतर आलो आम्ही माणगावच्या डेपोवरती आणि इथं बघा आम्ही सगळ्यांनी तोंड मारले, फक्त ताईने सोडून बाकी मी, मामी, मावशी आम्ही तिघींनी फुल पेटी झाली कारण की एवढं ऊन होतं ना भरपूरच. बसमध्ये बसलो तर अशी सीटवर बसलो की तिथं चक्कार ऊन होतं, खूपच ऊन होतं. आणि तेव्हा पण मी आणि मामी गॉगल लावूनच बसलो कारण की आम्ही खिडकीच्या साईडला होतो आणि आम्हाला खूपच ऊन लागत होतं. आणि मी तो ओढणी घेऊन बसली, एवढं ऊन होतं, भरपूर ऊन होतं. घरी आल्यानंतर मावशी बसली, अण्णांशी बोलत सगळं सांगत होती आणि आप्पी बघा माझा व्हिडिओ बनवते आणि मी पण माझा अवतार तर बघा पूर्ण काली झाली, एवढा अवतार खराब झाला. नंतर आम्ही लोक काही कारणामुळे बाहेर गेलेलो सगळेजण. इथं अण्णा मावशीची आम्ही वाट बघत होतो. अरे आम्हाला सोडून गेले. ही दोघं बघा कसे बसले आणि पुरं इथं सगळं सामसूम आहे आणि मी तर खूप भित्री, मला खूप भीती वाटत होती. तर बाय गाईज, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.